नमस्कार, प्रबोधनविषय न्यूज मध्ये आपले स्वागत. नवरात्री दीदी, तू आज अमेरिकेला जाऊन तू पायलट झालीस, परंतु तुझं शालेय जीवन आणि तुला कशी काय आवड निर्माण झाली आणि तुला या संदर्भात कुटुंबाकडून तुला कसं सहकार्य मिळालं? मला पहिल्यापासूनच पायलट बनायचं होतं. असं नाही की काय हे झालं, बट यंगर व्हर्जन ऑफ मी वॉन्टेड टू बिकम अ पायलट. कारण की मी पहिला खूप फिरायला वगैरे जायची. सो ते पण त्यांनी पण आवड माझ्यामध्ये हे केली की बनायचंय पायलट. तू आता एक भूमिपुत्र आहेस. आज आपण बघतो की मुलींना शिक्षण देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, परंतु तुझ्या आई वडिलांनी तुझी इच्छा होती की मला पायलटच बनायचंय आणि ते स्वप्न तुझ्या आई वडिलांनी साकार केलं. काय वाटतं? मला खूप हॅपीनेस वाटते त्या थिंगची की त्यांनी मला सपोर्ट केलं. त्यांचा सपोर्ट नसता तर मी पायलट नसती बनू शकली. सो मी त्यांना खूप थँकफुल आहे हे सगळं करण्यात. 12वी नंतर पुढचं जे शिक्षण आहे तुझं ते परदेशात आहे. आता भारतातलं क्लायमेट, भारतातलं शिक्षण आणि परदेशातलं शिक्षण आणि तिकडचं वातावरण तुला कसं काय वाटतं? तर मी 12th नंतर पहिला तर मी ग्राउंड क्लासेस जॉईन केले. एअरबस करून आहे अंधेरीला. तिकडे मी 1 इयर माझे ग्राउंड ट्रेनिंग केली. त्याच्यानंतर मी US ला गेली. तर USचं क्लायमेट कम्पॅरेटिव्हली बेटर होतं कम्पेअर टू इंडिया. सो बेटर ट्रेनिंग एक्सपिरियन्स आहे US मध्ये कम्पेअर टू इंडिया. आणि तुम्ही मोठ्या मोठ्या एअरपोर्ट्सवर फ्लाय करू शकता, लँड करू शकता. तुमच्या पाठी जेट्स लँड करतात. ATC आपल्याशी आणि जेटशी ऑलमोस्ट सिमिलर टॉक्स करतात. तर मग नंतर तुमचा जो इन्स्ट्रक्टर आहे तो तुम्हाला बोलतो की हा तू पण एक दिवस अशीच आम्हाला कॉल देणार या फिर ATC तुझ्याशी असं बोलणार. तेव्हा असं वाटतं का हा वर्थ इट आहे हे बनणं. एकंदरीत एक तू मुलगी म्हणून तुला कसं काय सपोर्ट दिला तिकडे? नाही, असं असं काय नाही. मुली म्हणून खूप खूप जास्त आय फील इंडियामध्ये कम्पॅरेटिव्हली अदर कंट्रीज मुली खूप जास्त पायलट बनतात. सो इंडिया आहे प्रोग्रेस करतोय. सो इतर मुलींना काय सांगणार, काय संदेश देशील? नाही, जर तुम्हाला करायचंय तुम्ही करा. तुमच्या पेरेंट्सला बोला, ते सपोर्ट करतील तुम्हाला. तुला काय वाटतं? मला खूप थँकफुल वाटतंय की एवढ्या मेहनत नंतर मी जेव्हापासून बचपन पासून बघतेय की ती खूप मेहनत करतेय, अभ्यास करतेय. एव्हरी स्टँडर्ड शी इज बीन इन ती हमेशा टॉप करते. अँड आता पण तिने जसं जसं टाइम जातोय आता ती अजून प्रोग्रेस करत चालली आहे. शी इज इम्प्रूव्हिंग आणि तू म्हणाली दीदीने इम्प्रूव्ह केला, तुझी मेहनत आहे, तू आता लहान आहे, तू सुद्धा शिक्षण घेते. तुझं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न आहे की मोस्टली माझे 3 मी डिसाईड केलेत की माझे 3 जॉब्स मोस्टली मी घेईन. 1 इज पायलट, सेकंड इज an IFS ऑफिसर and third is interior designing. But I really look up to my sister and I believe even the smallest can achieve greatness. मला खूप बरं वाटलं दीदीने तिथं अचीवमेंट अचीव केला पायलट बनाचा. कुटुंबामध्ये आनंद झाला. तुझ्या बालपणापासून तिची आवड किती पूर्ण केली, काय सांग? तिच्या नावाप्रमाणेच तिने आम्हाला सर्वांना खुशी दिली. तिचं नाव ही खुशी आहे आणि मी डॉक्टर शिल्पा प्रवीण म्हात्रे, खुशीची मम्मी. तिचं स्वप्न होतं की ती पायलट बनावं आणि तिने ते पूर्ण केलेलं आहे आणि तिच्या पप्पांनी तिला फुल सपोर्ट केलेला आहे.
त्यानंतर आम्हा सर्वांना तिचा खूप अभिमान आहे आणि ती कोपरखैरणे गावातली पहिला महिला पायलट झाली, याबद्दल आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान आहे तिच्याबद्दल. आणि तिची मेहनत, तिचा दृढ निश्चय हे खरंच तिला यशापर्यंत घेऊन गेलं. आता तुम्ही म्हणालात की कोपरखैरण्यातली पहिली युवती, आम्ही जे म्हणतो की 21व्या शतकातलं शहर नेमले आणि त्याच्यात जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू होते, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आपलं हे विमानतळ आता नवीन होतंय, तर ती आता एअरलाइन्स मध्ये अप्लाय करेल आणि त्या एअरलाइन्स थ्रू ती वेगवेगळ्या म्हणजे डेस्टिनेशन मध्ये हे करेल आणि तिला डेफिनेटली कुठेतरी जॉब मिळेल ही आशा आहे आम्हाला. ती गोष्ट आवड असेल तर ती सवड मिळते आणि त्याप्रमाणे तुम्ही वागता. आज तुम्ही तुमची प्रगती राजकारणामध्ये पुढे चाललेली आहे, परंतु तुमचं कुटुंब हे पूर्ण एका वेगळ्या ट्रॅकवर आहे, म्हणजे उच्च स्तरावर शैक्षणिक चाललेलं आहे. काय सांगाल? राजकारण म्हणण्यापेक्षा मी समाजकारणी माणूस आहे. तुम्ही मला ओळखता की राजकारणात कमी आणि समाजकारणात मी जास्त इन्व्हॉल्व असतो. आणि निश्चितपणे माझी मोठी मुलगी खुशी पायलट झाली आणि ती पायलट व्हायचं माझं स्वप्न होतं, सुरुवातीपासूनच स्वप्न होतं आणि तिचंही ते ड्रीम होतं. अगदी ती लहान असताना पण आम्ही कंटिन्यू तिला सांगायचो की तुला पायलट व्हायचं आहे. तेव्हाही ती आम्हाला म्हणते आम्हाला पायलटच होतं पप्पा. इव्हन माझ्या तिन्ही मुलांना मी जेव्हा बाहेर घेऊन जातो त्यांना प्रत्येक विमान दाखवतो आणि त्यांना ती एअरलाईन ओळखायला सांगतो, ही एअरलाईन ओळखा. आणि सुदैवानं माझी जवळजवळ तिन्ही मुलं बऱ्याचशा एअरलाईन इंटरनॅशनली ओळखतात. तर डेफिनेटली आमचं स्वप्न होतं. तरी पण मी तिला एकदा 8वीला घेऊन बसलो सोबत आणि तिला मी सांगितलं की आमचं स्वप्न सोडून दे, तुला काय करायचं परत तू बोल, तुला जर इच्छा नसेल तर काही हरकत नाही. पण ती मला बोलली की 8वीला असताना ती बोलली की नाही पप्पा मला तेच करायचं. मग आम्ही तिला बोललो जस्ट गो अहेड, तू खर्चाचा विचार करू नकोस, फक्त तुझं ड्रीम तू अचीव्ह कर. आणि तिने ते ड्रीम अचीव्ह केलं, त्याबद्दल खूप आनंद आहे. आणि असंच माझ्या दोन्ही मुलांनी त्यांचं ड्रीम अचीव्ह करावं एवढी माझी इच्छा आहे. हा, आता तुम्ही दोन्ही मुलांचा विचार केला, तिसरा मुलगा आहे, छोटा आहे, बालक आहे, पण तुमच्या घरात पाहिलं तर मुंबईची मला आठवण झाली की म्हणजे वाहतुकीची कोंडी. त्यासमोर एवढ्या गाड्या आहेत, त्याचं स्वप्न काय आहे? त्याचं स्वप्न आहे त्याला लॅम्बोर्गिनी घ्यायची. आणि डेफिनेटली तो चांगला क्रिकेटही खेळतो, लेदर क्रिकेट खेळायचा. 3 वर्ष तरी लेदर क्रिकेटची प्रॅक्टिस केली, तिथेही चांगला होता. अचानक त्याचा मूड बदलला, तो म्हणतो मला फुटबॉल खेळायचा आहे. आता तो फुटबॉल खेळायला जातो आणि फुटबॉलही तो चांगला खेळतोय. आणि एकाही म्हणजे माझ्या तिन्ही मुलांपैकी कोणालाही आम्ही त्यांच्या अचिव्हमेंटसाठी किंवा ड्रीमसाठी फोर्स नाही करणार. त्यांनी त्याला वाटेल ते करावं, तिनेही त्याला वाटेल ते करावं आणि त्यांचं स्वप्न अचीव्ह करावं. कारण की पालकांच्या हातात एवढंच आहे मुलांना शिकवणं. ते आम्ही पूर्णपणे खर्चापासून सगळं करायला तयार आहोत. बाकी त्यांनी त्यांचे ड्रीम्स अचीव्ह करायचे. आज इथं आल्यापासून आम्ही बघतोय सगळे उच्च शिक्षित आहात, चांगलं एक तुमचं आमच्या घरच्यांना पूर्णपणे जसं तुम्ही म्हणाला की खर्चाचा विचार करू नको वगैरे. पण आता अनेक लोक आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये त्यांना चेक द्यायचं, अशांना तुम्ही पालक म्हणून काय आव्हान करणार? निश्चितपणे आता माझी सौभाग्यवती तुम्ही बघितलं ती डॉक्टर आहे, माझे वडीलही तलाठी होते त्या गावचे, माझ्या सासूबाई प्रोफेसर होत्या, माझे सासरे नोटरी आहेत, मी स्वतः ग्रॅज्युएशन करून इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्याच्यामुळं सगळे आमचं कुटुंब शिकलेलं कुटुंब आहे. आणि मी पालकांना एक विनंती करेन की मुलांना त्यांच्या स्वप्नाच्या मागे जाऊ द्या. तुमची स्वप्न जर लादायला गेलात तर उद्याला ते तुम्हाला कारणीभूत ठरवतील त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामागे. त्यामुळे निश्चितपणे पालकांनी त्यांना सपोर्ट करावा. तसंच मी मुलांनाही सांगेन की स्वप्न बघताना असं बघा ते आपल्या आईबापांच्या खिशाला परवडेल. अदरवाईज तुम्ही अशी स्वप्न बघाल जे आईबापांच्या खिशाला परवडणार नाही आणि आईबाप खिशाला चाट देऊन जर ते करायला गेलं तर पूर्ण संसारही उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे निश्चितपणे आपण स्वप्न बघताना अशी बघा जी आपल्याला अचीव्ह करता येण्यासारखी आणि खिशाला परवडण्यासारखी असायला पाहिजे. आपण तिचं स्वागत करण्यासाठी आलेला, तुम्ही सुद्धा भूमिपुत्र आहात, तुम्ही काय सांगाल, संदेश काय द्याल? नाही, ही आज आमच्या आगरी कोळी किंवा भूमिपुत्रांसाठी एक गर्वाची गोष्ट आहे. का त्यांनी म्हणजे दुसऱ्या मुलांना एक त्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे की बाबा आपण पण कुठेतरी जायला पाहिजे, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. पण आता प्रवीण म्हात्रेंनी जसं सांगितलं ना की जसं म्हणजे आई वडिलांचं काय आपलं हे आहे पोझिशन आहे त्याप्रमाणे ते करायला पाहिजे. पण आज खरोखर तिने म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की आज भूमिपुत्रांनी आमचे गावातली ती मुलगी आहे एक नावलौकिक केलं त्यांनी. म्हणजे आज विमानतळ पण जो नवीन तयार झाला आणि आज आमच्या गावातली एक महिला पण म्हणजे मुलगी तयार झाली, पायलट झाली, ती खरोखर अति आनंद झालाय. म्हणून आज खास तिला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इकडे आलो.
मला तर आज खरोखर कृषीने आमच्या गावाचं नाव या नव्या मुंबईमध्ये मोठं केलं. खरोखर त्यांची परिस्थिती वडिलांची यांची अतिशय गरिबीची होती. पण गरिबीतून एवढा त्यांनी चांगला विकास केला खरोखरच. आणि एक गावाचं नाव त्या कृषीने, आणि हे तलाठी होते, चिकाट मेहनत केली त्यांनी, इकडं जा असं हे करून, आणि अशा गरिबीतून त्याने एवढा मोठा मुलाला तयार केला. आणि त्या मुलाने सुद्धा ते मुलीला कृषीला पायलट बनवले. खरोखरच आज मी त्यांना धन्यवाद देतो. आणि असाच प्रत्येकाने असे मुलीला किंवा यांना प्रोत्साहन द्यावं, कारण एवढा होईल असं मला आमच्या सारख्याला तरी वाटत नव्हतं. पण त्यांनी एक चांगली प्रगती केली आणि एक समाज कार्यकर्ता म्हणून तो आहे झाला. खरोखरच त्यांना जेवढे धन्यवाद द्यावा तेवढेच कमी आहे. आणि आपणही या आमच्या कृषीला सन्मान करण्याकरता आलात. खरोखरच तुमचेही आभार मानतो. आमच्या या म्हात्रे कुटुंबियातर्फे तुमचा आभार मानतो. असेच तुमच्या वयाप्रमाणे पूर्वी काय जास्त बाहेर जाऊन मुलं आणि चुलत समजायचं, बाकीचा असा समाजामध्ये जास्त देत नव्हते. पूर्वी तर फारच बंधन होता पुरुषांना तेवढी, पण ते आज महिलांनी एवढी प्रगती केली का खरोखरच एक वाखाण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये त्यांची एक भगवंताची खरोखर तिच्यावर कृपा आहे. आणि हे अशीच करावी. खरोखर धन्यवाद देतो याला.